ठिकाणी प्रीतमजी कर्णिक सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रीतमजी कर्णिक सर या आपण. आणि अर्थातच ज्यांचा मुख्य सन्मान या ठिकाणी झाला, अर्थातच आमचे वडूनगवर टीमचे दिनेशजी चौगुले, आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सरचे स्वागत. प्रीतमजी कर्णिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आणि तदनंतर ज्युनियर मयूर पिसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीकडे जाऊयात. सर, मॅन ऑफ द मॅच अगोदरच्या मॅचची, आणि ही मॅन ऑफ द मॅच देण्याचा मान अर्थातच दिला जाईल. मी विनंती करेल सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचा सन्मान घ्यायचा आहे. अर्थातच गेले 4 रजनी या स्पर्धेला घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य स्टार टेनिस वर्ल्डने केलं, परंतु या वाहिनीला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते आमचे प्रमोददादा देशमुख, अर्थातच भावड्या, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या प्रमोदजी देशमुख, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच अगोदरच्या सामन्याचं प्रवीण सर. तो पहली गेंद पर नानकर जिस टीम के कप्तान ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया, रिवर्स का इस्तेमाल करने की कोशिश की थी बल्लेबाज मोरेश्वर सुतार ने, और जिसके बदौलत क्लीन बोल्ड हुए वो रिवर्स, जिसके बारे में हमेशा कहता हूं, एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे और ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती. ठोक दीजिए जैसे गर्दन कटी मोरेश्वर की. वाल मयूरजी पिसेकर सध्या या स्पर्धेतून रजा घेतात. फार चांगलं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून, एक दैदिप्यमान सोहळा. यस, वसंत ठरलेत मॅन ऑफ द मॅच. वेल प्लॅन वसंत. तो एक और विकेट का पतन यहां पर हो चुका है. रन संख्या यस, थँक्यू प्रवीण सर. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक मणिजी यादव आणि त्याचसमेत खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक रुपेशजी जाधव, राजेशजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचसमेत आदरणीय विनायकजी तिलवणे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. आपलं सर्वशी स्वागत. अर्थातच खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक मनीष यादव आणि खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी जाधव या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मंचावरती आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आणि त्याच समयेत या ठिकाणी आपण पाहतोय वेणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य समीरजी पेटे सर, त्यासमेत प्रदीपजी दाबणे, नानूदादा पालकर आणि स्वप्नीलजी पेटे यांचं आगमन झालं आहे. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि त्याच समेत अर्थातच या ठिकाणी हरिश्चंद्र मोरे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत.
महेश मांडवकर गेंदबाजी काफी अच्छी हो रही है मावल की तरफ से। माहुल गांव इनकी तरफ से काफी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई है। इस ओवर में अब तक रनों का खाता नहीं खुला है। चार गेंदें हुई है अब तक और 2 विकेटें हासिल की है। विनायक जी तेलावड़े, उपनगराध्यक्ष खोपोली, भूतपूर्व रमेश जी जाधव और खोपोली म्यूनिसिपल कॉरपोरेशन के पार्षद नगर सेवक मनीष जी यादव इस मंच पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। सिंगल हासिल किया, रनों का खाता खुल चुका है। 2 बड़ी टीमों के बीच मुकाबला इस वक्त चल रहा है। नानकर बनाम माहौल कोलीवाड़ा। पहले ओवर में तो माहौल कोलीवाड़ा हावी है नानकर के बल्लेबाजों के ऊपर। 2 विकेटें हासिल की है गेंदबाज मांडवकर ने। नए बल्लेबाज मयूर दड़वी और यह ऊंचा खेला है और यह लंबा भी आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का आ चुका है मयूर दड़वी के बल्ले से। ठोक का मौका मिलेगा, लेकिन फिलहाल मांडवकर ने अच्छी गेंदबाजी की है। विकेट कीपिंग का चलवा हम उनका देख रहे हैं। कई अच्छे विकेट कीपर में से एक आर्यन घाणेकर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। इस वक्त स्ट्राइकर इन पर है अक्षय थेडे। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर के आखिरी गेंद के ऊपर सिक्सर आया था बल्लेबाज मयूर दड़वी के बल्ले से। देखिए एक्शन पे रिएक्शन जरूर होगा। दोनों ही व्यावसायिक टीमें हैं। जो नानकर टीम पहले बल्लेबाजी कर रहे हैं, हाल ही में जो केंद्रीय मंत्री ट्रॉफी हुई थी वहां की विजेता टीम चैंपियन बनी थी। चैंपियन कोई यूं ही नहीं बनता, मेहनत ईमानदारी से की जाए तो सफलता आपके कदम चूमती है और वैसी मेहनत इन्होंने केंद्रीय मंत्री ट्रॉफी में की थी और उस वजह से वो चैंपियन बने थे। लेकिन माहौल कोलीवाड़ा भी मेहनत कर रहे हैं एक चैंपियन टीम को हराने के लिए। उनके गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट शॉट ऑफ गेंद रिवर्स खेलने की कोशिश की थी, यहां पर नाकाम रहे। शॉर्ट पॉइंट के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को समाप्त किया गया और जिसकी वजह से टोटल आ चुका है 7 रन। 7 पे रुका हुआ टोटल है, तो 2 विकेटें जा चुकी है। गेंदबाज आर्यन तैयार। खांड पे विलेज एंड की तरफ से ये गेंदबाजी हो रही है, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है। डायरेक्ट हिट यहां पे हुई है। अपील तो जरूर की गई है लेकिन अंपायर ने कहा कि हम जाएंगे, टेक्नोलॉजी का सहारा लेंगे तीसरे अंपायर के पास। जय पवार तीसरे अंपायर देखेंगे और उन्हें दिखाएगी हमारी तीसरी आंख स्टार टेनिस वर्ल्ड। या ठिकाणी आदरणीय किरणजी पाटेकर आणि अजयजी शिर्के यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती की आपण मंचावरती या। आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। अर्थातच वडू नवकरवरून दिनेशजी चौगुले यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। खरं म्हणायला गेलं तर वडू नवकर टीमचं नाव ऐकलं की गतवर्षीचा इतिहास पुन्हा एकदा या ठिकाणी जागृत होतं आणि गतवर्षी वडू नवकर टीम या स्पर्धेची चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळाली होती। यावर्षी काय ते माहीत पडेल, परंतु पाहूयात। आउट है ये। तीसरे अंपायर जय पवार ने देखा, जांचा परखा, जो डायरेक्ट हिट हुई थी थोड़ा सा पीछे रह गए थे खिलाड़ी नानकर के और ये रनआउट के तौर पर विकेट खोया है। अक्षय थेटे का विकेट खोया है।
3 विकेटें गई है। नानकर संकट में जरूर है, लेकिन दोनों टीमें अच्छी होने के कारण मिडल ऑर्डर्स को अब काम करना होगा। और जिन्होंने एक सिक्सर लगाया वो अभी भी क्रीज पे मौजूद है, मयूर दड़वी, उन्हें अब इस पारी को संभालना होगा। लेकिन फिलहाल गेंदबाजी करने वाली टीम माहुल कोलीवाड़ा हावी है नानकर के खिलाफ। अक्षय कोहली नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। मैदान के चारों तरफ हम देख रहे हैं दर्शक दर्शक और दर्शक हमें नजर आ रहे हैं। एक दर्शकों की भीड़, एक जुलूस दर्शकों का नजर आ रहा है इस दोस्ती ट्रॉफी 2025 के लिए संस्करण तीसरे में। एक से बढ़कर एक ग्रामीण की टीमें हमें नजर आ रही है आज के पोल में। हर मैच इन टीमों के लिए फाइनल है। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ विकेट नंबर 4 आउट होने वाले खिलाड़ी थे। दूसरे ही ओवर में 4 विकेट खोई है नानकर टीम ने उनके 12th मैन थोड़े से परेशान है, हैरान है, लेकिन वही थोड़ी सी खुशी चेहरे पर नजर आ रही है माहौल गांव के 12th मैन के चेहरे पर, क्योंकि क्रिकेट है भावनाओं से जुड़ा हुआ खेल, इमोशंस से भरपूर, इमोशंस नजर आते हैं इस खेल में। गेंदबाज आर्यन तैयार है इस ओवर की अगली गेंद के लिए। दोनों ही पहला ओवर जिस गेंदबाज ने किया समीरजी धनावडे यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत। महेश और ये कैच छूटा, लेकिन प्रयास अच्छा था, प्रयास अच्छा था, कैच लेकिन बहुत ही बढ़िया सिंगल मिला और इस सिंगल के साथ प्रयास बहुत अच्छा था। डिस्कशन कर रहे हैं दोनों अंपायर। नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया प्रवीण सर। अर्थातच श्री 11 बामण डोंगरी आणि त्याच्या विरोधात समर्थ 11 वडू नवघर टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या। सातत्यपूर्ण चारही रजनीमध्ये आम्ही तो नियम सांगतोय की या ठिकाणी जो कॅप्टन हजर असेल त्याला टॉस विन दिला जाईल, जो गैरहजर असेल त्याला टॉस गमवावा लागेल। क्या चाहिए अंपायर? थर्ड अंपायर, कैच लिया है कि नहीं लिया है, अगर लिया था तो हाथ में कितनी देर है, या फिर कैच को संभलने की कोशिश में कैच ड्रॉप हो चुका है, ये देखेंगे तीसरे अंपायर जय पवार। तो अगला मैच भी काफी अच्छा होगा। पिछले साल की विजेता टीम वडू नवघर और रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में लगातार 3 बार सर्वश्रेष्ठ ग्रामीण टीम का खिताब जीतने वाली श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी ग्राउंडेड हुआ। तेजस मात्रे यहां पर आ चुके हैं जिन्होंने अपनी गांव वालों का सपना पूरा किया। लगातार 3 साल बेस्ट टीम ऑफ ग्रामीण रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट। हाँ, जय पवार, तेजस मात्रे कह रहे हैं बेस्ट अंपायर इन पूरे महाराष्ट्र। यस यस, तेजस मात्रे या आपण नॉट आउट है ये। तेजस मात्रे मंचावरती या, आपण आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत। महाराष्ट्र पोलीस खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आहे। राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद थी, इस गेंद को पुल किया लेकिन गेंद सीधा हवा में, कैच होने की संभावना थी लेकिन इस कैच को छोड़ा, आसान से कैच को छोड़ा, मिला सिंगल, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 9 रन। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। माहौल कोलीवाड़ा के गेंदबाजों ने मानो जंजीरों में जकड़ा है नानकर के बल्लेबाजों को, लेकिन इन जंजीरों को तोड़ना होगा, हटाना होगा बंदिशों को। जब बंदिशों को हटाएंगे, जंजीरों को तोड़ेंगे, तब जाके रन बनेंगे। समर्थ 11 वडू नवघरचे पॅकर कैलाजी पेरणेकर यांना विनंती की आपण मंचावरती या, आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत।
महेश मांडवकर अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए नानकर टीम के विकेट जा चुकी है 4 विकेट जा चुकी है। अक्षय कोहली स्ट्राइकर एंड पर है, लेकिन क्या मांडवकर गेंदबाजी कर रहे हैं, पगबाधित करार दिया जा चुका है। विकेट के बिल्कुल सामने पाए गए, विकेट नंबर 5वां ठोक दीजिए। तो यश पाटिल चिंचिवली को है, इनकी तरफ से इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आ चुकी है, उनकी शुभकामनाओं को हम जरूर स्वीकार करेंगे। लेकिन विकेट जा चुके हैं 5, पत्ते की बंगले की तरह ये टीम बिखर रही है नानकर टीम। मांडवकर ने आते ही विकेट निकाला, विकेट नंबर 5वां पगबाधित करार दिए गए। नए बल्लेबाज मिडिल ऑर्डर मनीष तेठे। मांडवकर इस ओवर की करेंगे दूसरी गेंद, बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है, डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ गेंद जा रही है। 1 रन जरूर मिला, लेकिन गेंद गोली की रफ्तार से गई डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर। 4 रन। इनका सपना 50 तक होना चाहिए, 50 किस तरह से हासिल करे ताकि एक फाइटिंग टोटल हम देखेंगे। और यह विकेट नंबर 6, विकेट विकेट और विकेट एक ही नजर आ रहा है। कभी बीच में बाउंड्री नजर आ रही है, एक बाउंड्री और एक सिक्सर इस इनिंग में हमें नजर आया। कुल मिला के टोटल बन चुका है 13 रन, विकेट जा चुकी है 6। पे कि ये विकेट या मैदान रास नहीं आया उनको, ऐसा लग रहा है मुझे। लेकिन अभी भी ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बहुत कुछ बाकी है, क्योंकि इसके बाद भी 2 ओवर का खेल है इस ओवर के बाद, और शॉर्ट टर्म क्रिकेट 1 ओवर में भी बदल सकता है। पिछले मैच में हमने देखा खांडपे बनाम पड़सदरी, ये व्हाइट बॉल का इशारा आ चुका है, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आ चुका है 14 रन। पिछले मैच में हमने देखा 1 ओवर में ही कुछ 36 रन आए थे, जिसकी बदौलत हल्के हाथों से इस गेंद को खेला, सिंगल हासिल किया। क्योंकि बल्लेबाज जानते हैं मांडवकर अगर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं तो उनको सम्मान देना भी जरूरी है। संकेत दलवी ने सिंगल को चुराया, सिंगल के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई 15 रन 6 विकेटों के नुकसान पे। बहुत ही बढ़िया कलाइन के सहारे गेंद गैप में नंबर आएगा। तो 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल आ चुका है
19 रन 6 विकेटों के नुकसान पर। तो 4 अंपायर अब जुड़ चुके हैं इस आज की रात के लिए। हैदर चंबूर से आए हुए एक और अंपायर, उनका भी हम इस दोस्ती ट्रॉफी 2025 संस्करण तीसरे में स्वागत करेंगे। तो प्रणव कोहली हाँ, तेजस मात्रे साहब जाइए मंच पे। तेजस मात्रे या पण मंचावरती। तेजस मात्रे जिनकी किंजल ट्रॉफी पूरे रायगढ़ में मशहूर है। तेजस मात्रे जिन्होंने मामन डोंगरी टीम को ऐसे मुकाम पर लेकर आए, वो अपनी कप्तानी में जो 3 बार रायगढ़ ग्रामीण की सर्वश्रेष्ठ टीम बनी लगातार। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। 19 रन 6 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद। खांडपे विलेज एंड की तरफ से प्रणव कोहली, और मैंने कहा था शॉर्ट टर्म क्रिकेट एक ओवर में भी नक्शा बदल सकते हैं, और ये बेहतरीन सिक्सर आया संकेत दळवी के बल्ले से, ठंडा करके खाने वालों में से एक। संकेत पिछले ओवर में ठंडे रहे, खामोश रहे, लेकिन इस ओवर की जैसे शुरुआत हुई उन्होंने शॉटगन शत्रुघ्न की तरह सामने वाले गेंदबाज को किया खामोश। यहां से 25 धावफलकावर लागल्यात। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, शॉट एक्स्ट्रा कवर पर 1 रन लेने की कोशिश जरूर की गई थी, लेकिन रन की गुंजाइश को किया समाप्त, वहीं पर रुकावट। टोटल 25 इस ओवर को कर रहे हैं गेंदबाज प्रणव कोहली। प्रणव कोहली गोलंदाजीच्या मार्कवर खरं तर 25 धावफलकावर इनसाइड आउट कवर खेला है। क्या ये डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर? गेंद तो गई, अंपायर का इशारा। वा 6 गड्यांच्या मोबदल्यात। संकेत दळवी जो 4 गेंदों का उन्होंने मुकाबला किया है निजी 13 के योगदान पर। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक अच्छी गेंद के साथ बॉलर ने वापसी की। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। इसके बाद भी 1 ओवर शेष है, मजा आएगा इस मैच में। संकेत दळवी जब तक क्रीज पर है 2 सिक्सर अब तक वो लगा चुके हैं अपने इनिंग में। ये व्हाइट बॉल का इशारा, 32 पे आता हुआ टोटल। अभी भी इस ओवर की कुछ गेंदें शेष। बत्तीस रन स्कोर कार्ड के ऊपर। ये व्हाइट बॉल, लगातार दूसरी व्हाइट बॉल, 33 में आता हुआ टोटल। धीरे धीरे ही सही, आपने बचपन में एक कहानी सुनी थी, खरगोश और कछुए की रेस। कछुए के गति से ही सही, लेकिन ये टीम वापस आ रही है नानकर। ये तीसरी व्हाइट बॉल डाली, यहां से रन शुरू होंगे, इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है नानकर के लिए। संकेत दळवी जो खेल रहे हैं, टीम का टोटल आ चुका है 34, 6 विकेटों के नुकसान पे 34, 34 धावा। ये हुई बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी वाली बात, लगी तो छगी वाली बात। लेकिन डॉट गेंद डाली गेंदबाज ने, 3 वाइट बॉल के बाद वापसी की, बाउंस बैक किया, और बाउंस बैक तो होना ही चाहिए। मैं हमेशा कहता हूं जीवन में संघर्ष के कई पल आते हैं,
लेकिन इंसान को डरना मना है। एज लगा, लेकिन बॉलर के दिल पर ठेस पहुंचाने वाला एज, क्योंकि गेंद सीधा गई। शॉर्ट थर्ड मैन को बीट करते डीप थर्ड मैन 4 रन। ओवर की समाप्ति के बाद 38 50 तक जा सकती है टीम। अब मौका है इनके पास 10-12 रन अगर आखिरी ओवर में लेकर आए तो 50 के करीब या 50 रन बन सकते हैं। एक फाइटिंग टोटल जिसे हम कहते हैं इस ग्राउंड के ऊपर। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी जाधव उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। रमेशजी जाधव या आपण, आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। रमेशजी जाधव सर। आणि त्याच समेत या ठिकाणी आदरणीय विनायकजी तेलवणे सर उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आणि वळूयात या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे। रेस लगी रेस, लेकिन आउट हुए नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज। डीजे मास्टर को जरूर मौका मिलेगा। समीरजी शिर्के, किरणजी पाटेकर आणि अजयजी शिर्के यांना विनंती की आपण मंचावरती या। आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत। तो प्रवीण जाधव आ चुके हैं नए बल्लेबाज। 38 रन 7 विकेटों के नुकसान पर। स्कोरर हमसे बोल रहे हैं, काफी अच्छे स्कोरर है। बोलने वाले स्कोरर मुझे काफी अच्छे लगते हैं क्योंकि हर पल हर क्षण की जानकारी। सुशील 1 रन जरूर मिला। 39 पे आता हुआ टोटल। क्या मिलेगा दूसरा, क्या मिलेगा? विकेट नंबर 8वां रनआउट के तौर पर ठोक दीजिए। ने बजाया पंड्रेशिट फड़के, जो आज इस दुनिया में नहीं है, लेकिन बैलगाड़ी रेस में उन्होंने ऐसा कारनामा और काम किया है जिसके बदौलत आज उनके ना होने के बावजूद भी उनका अदब से नाम लिया जाता है। ये डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल 39
39 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, नंबर आया 6, 39 और 6 बनेंगे 45। नजर आ रही है जो शुरुआती 2 ओवर में कुछ नहीं दी नानकर टीम। एक फाइटिंग टोटल इनकी इनिंग की वजह से, जो 24 रनों की इनिंग इन्होंने खेली है, 3 सिक्सर उस इनिंग में वो लेकर आए हैं, जिसके बदौलत 45 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अभी भी एक गेंद शेष। तो मैच की तरफ हम चलेंगे। टोटल आ चुका है 45। इस ओवर के सत्र की ये आखिरी गेंद, और ये क्लीन बॉल्ड। टोटल 45 पे रुका हुआ, जीत के लिए 46। कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। येस, अर्थातच टॉस जिंकलात, परंतु गतवर्षी या स्पर्धेमध्ये वडूनवगर टीम चॅम्पियन ठरली होती. यावर्षी पुनश्च या स्पर्धेमध्ये आगमन झाले, काय सांगाल एकंदरीत? सर्वप्रथम मी पेरणेकर भाऊंचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली, आणि संपूर्ण खांडपे गावाचे मी आभार मानेन की एवढी सुंदर टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली. गेल्या वर्षी होता, पण यावर्षी चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. वेल, त्यानंतर आपण जाऊयात. बामण डोंगरीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सेम प्रश्न आहे. गतवर्षी सुद्धा आपण पाहिली होती, ही स्पर्धा तितक्या जोमाने होती, परंतु यावर्षी पुन्हा एकदा आज आमंत्रित टीम म्हणून तुम्हाला मैदानात आणलं गेलं आहे, परंतु एकंदरीत समोर आहे गतवर्षीचा चॅम्पियन संघ वडूनवगर टीम, आणि त्याच्या विरोधात आज बामण डोंगरी पाहायला मिळेल. काय सांगाल एकंदरीत या प्रवासाबद्दल? प्रवासाबद्दल म्हणजे सर्वप्रथम मी आयोजकाचा आभार मानतो, आणि ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केली नरेंद्रचा आभार मानतो. मी आलेल्या पहिले विचारलं दादांना की ग्राउंड तुमचा वगैरे खूप चांगलं वाटते बघायला, कारण की इतर ग्रामीण ठिकाणी मॅचेस होतात तशी रॅलिंग वगैरे लावत नाही आहे, बाउंड्री पट्टा वगैरे आखलेला आहे, जरा चांगलं वाटते बघायला सुद्धा, आणि पब्लिकसुद्धा भरपूर आहे. की आता वाजले 12:30 वाजत आले तरीसुद्धा अजून पब्लिक मला वाटते भरपूरच आहे. कुठे अशी जागा खाली नाही बसायला. आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला उभा राहायला पण जागा नव्हती. आत्ता पण सेम सिच्युएशन आहे. त्यामुळे गावात ठिकाणी एवढा मोठा ग्राउंड, सुसज्ज असं ग्राउंड असणं मुश्किल असतं, परंतु ग्रामीण यांनी गावामध्ये एकी टिकून हा ग्राउंड टिकवला आहे, त्याबद्दल त्यांचं मी खरंच आभारी आहे. यस, दोघांनाही शुभेच्छा. फार चांगलं वक्तव्य दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. शुभेच्छा असतील तुम्हाला या पुढच्या सामन्यासाठी. अशी सेकंड बाईट ऐकले ना आपण संदीपजी, ते खरं तर रायगड जिल्ह्यातील
ज्या खेळाडूंना खरं तर नेहमीच सातत्यपूर्वक किंजल्स ट्रॉफीसाठी जी 2011 पासून ज्या ट्रॉफीला सुरुवात झाली त्याच्या मुख्य ऑर्गनायझरच्या भूमिकेत आणि बऱ्याचदा रायगड टीमला लीड करण्याच्या मार्गावरती ज्याला आपण पाहिलं ते तेजाचे मात्र जे बामणडोंगरी टीमला सातत्यपूर्वक लीड करतायत ते खरं तरी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत त्यांचे. आणि महत्त्वाचे अनाऊन्समेंट की माहुलगाव या टीमला 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात येते. टी शर्ट ड्रेस कोडच्या साह्यानं त्यांना 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात येते. भिलवले ग्रामस्थ यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आयोजकांच्या नियमानुसार 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात येते. मंगेशजी. अक्षय विनंती असेल आपल्याला की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अक्षय जगदीशजी तुरडे यांना विनंती की आपण मंचावरती या. अक्षय आपल्या या थेटे. ठिकाणी सहर्ष स्वागत. अक्षय थेटे आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अक्षय थेटे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू शकाल आई देवी वडुनोगर टीम जी खेळणार आहे खऱ्या अर्थानं श्री समर्थ नावाने खेळताना पाहायला मिळणार. दिनेशजी चौगुळे इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्याचबरोबर आमचे उज्ज्वल देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर गोठूबाई देखील आज टीममध्ये पाहायला मिळेल. नानकर टीम आणि माहुलगाव टीम डिसिजन क्विक घ्या कारण की आज फायनल डे आहे आणि मास्ट टेस्टची पहिलीच मॅच चालू होतं. त्यामुळे विनंती करतो जे काही असेल तर कृपया डिसिजन लवकरात लवकर पोचवा आपण आमच्यापर्यंत. आयोजक कारण की आज फायनल डे म्हटलं की टोटल 12 ते 13 मॅचेस खेळवायच्यात आजच्या दिवशी. आयोजक डिसिजन कळवा. चला नानकर टीम विनंती आपल्याला की क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धाव संख्येचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने ते डबल आता टार्गेट सेहेचाळीस धावा प्रगती पुस्तकावरती लागल्यात. 45 झाल्यात. 46चं टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जो फर्स्ट ओव्हर होईल त्याच्यानंतर आपण मायनस करू. अजून षटकाला देखील सुरुवात देखील झाली नाही. चला बॅट्समन नेम आणि ज्या टीमला पेनल्टी लागली ती मायनस होते नेहमी. महेश आणि त्याचबरोबर हर्षद. अक्षय प्रथमदा गोलंदाज. अक्षय पहिलं षटक घेऊन येतं. 5 षटकांमध्ये करायच्या तब्बल 46 धावसंख्या. 45 जमवलात. हर्षद स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. अक्षय आहे कर्णधार स्वतः लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बराच या खेळाडूला आपण पाहिले कर्णधाराच्या भूमिकेत. नानकर टीमकडून पहिलाच बॉल आडव्या फळीने खेळ. क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलं खरं तर त्या बॉलला फेकी केली. 1 धाव कंप्लीट केली. श्री गणेश केलं. अद्याप 1 धाव संख्येनं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी.
46चा पाठलाग करायचा आहे. कारण एक धाव झाली आहे त्याच्यातील. सफल झाला डान्सिंग द डाऊन. बॉल थांबत नाहीये. लॉंगनच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी महेशच्या बॅट मध्ये दर्शदार षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतोय. सात झाल्यात. या बॉलवरती देखील आक्रमण केलं. क्षेत्र बदललं. A1 जोडीच्या बॅनर वरती खरं तर ज्यांनी पुरस्कृत केलाय खरं तर आम्हाला युट्यूब अर्थातच भावड्या यांच्या हा दर्जेदार उत्तुंग अविश्वसनीय अनबिलिव्हेबल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येलो षटकार. प्रेझेंट केलं. आणि 2 मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला ज्यांनी संधी दिली समालोचन करायचे ते आमचे दिनेशजी चौगुले आज वडूनगर टीमला नेतृत्व करताना पाहायला मिळणार. त्यांचे देखील आभार. नुकतेच त्यांची स्पर्धा झाली. इतकी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली की भिवंडी विभागामधली खूप मोठी डेची स्पर्धा पाहायला मिळाली. बऱ्याच स्पर्धा होतात त्या ठिकाणी. एक स्पर्धा आम्ही काल्हेरला गेलो. 5,000 रुपये एंट्री त्या स्पर्धेमध्ये. 1 लाख रुपये तब्बल नंबर होतं त्या स्पर्धेचं देखील. आयोजन सुसज्ज शिस्तप्रिय खेळ त्या विभागामध्ये नेहमी आपण पाहतो. धावसंख्या झाल्या प्रगतीपथावरती तब्बल 14 धावसंख्या पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक घेतली जाईल जरूर या ठिकाणी. लेग बाईज धावसंख्या 1 न पुढे जाईल. 15 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती केलेले आक्रमण, त्यानंतर लगातार दुसऱ्या बॉलवरती महेशनं केलेलं आक्रमण संघासाठी महत्त्वपूर्ण ठरलं आता या ठिकाणी. कारण की लो स्कोरिंग मॅच म्हटलं बरं. पंचांकडे अपील मागितले की आड होईल बाद. महेश बाक टू द डग आउट. यंगस्टर खेळाडू 40 प्लसचा खेळाडू आहे, पण एखाद्या यंग खेळाडूला लाज बेल पा या ठिकाणी. माहुल कोलीवाडा टीमचा कर्णधार आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचा कर्णधार. माहुल कोलीवाडाच्या टीम झाल्या त्या ठिकाणी तब्बल 15. तर पहिल्या षटकानंतर त्यांना आपण 2 धावसंख्येची पेनल्टी देतोय. अर्थातच आता धावसंख्या त्यांच्या जोडल्या जातील प्रगती पुस्तकावरती 13. बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीम या सूचनेकडे नोंद द्या. 15 झाल्यात माहुलच्या टीमच्या त्याच्यातील 2 मायनस अर्थात 13 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. आता 24 बॉल मध्ये करायच्यात विजयासाठी. तेहतीस करायच्यात आता 24 बॉल मध्ये. मंगेश गेलाय मैदानावरती. अक्षय कोळी एक अक्षय थेटे आहे कर्णधार आणि त्याचबरोबर आता अक्षय कोळी विलेज अँड अर्थातच ज्या गावाच्या नावाने या स्पर्धेवरती खंडाई माता खांडपे मैदानावरती ही स्पर्धा रंगती आहे तो खांडपे विलेज एंड कडून या ठिकाणी बॉलिंगला होईल सुरुवात. अक्षय कोळी या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं षटक. एकीकडे आपल्याला मंगेश वैती पाहायला मिळेल तर दुसरीकडे आपल्याला हर्षद पाहायला मिळेल या ठिकाणी. हर्षद माहुलकर
माहुल गावची ही टीम हर्षद माहुलकरला पाहतोय ऑन स्ट्राईक आणि दुसरीकडे मंगेश वैती या नावानं खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर या माहुलकुडी गावाला जर स्थान कोणी दिलं असं नाव कोणामुळे जर चर्चेत आले असेल तर त्याचं एकमेव कारण मंगेश वैती आणि दुसरा सगळ्यांच्याच आवडीचा अर्थातच खडक. आदरणीय विशालजी निगोडकर आणि आदरणीय रोहनजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल येतो या ठिकाणी. हर्षद खरं तर फेस करतो अक्षय कोळीला आता मैदानावरती. नानकर टीम आणि एक माहुल गावन ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर बामण डोंगरे आणि त्यांच्यानंतर श्री समर्थ 11 आई देवी वडोणवकर या टीम दरम्यानची खरं तर लढत पाहायला मिळणार आहे. अंगावरती आलाय बॉल, बॉडीला स्पर्श केलाय, शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल येताना या ठिकाणी पाहायला मिळतं. वडूनगर टीममध्ये आज उज्ज्वल आणि त्याचे बंधुराज एकच टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील. इन ॲक्शन 2 खेळाडू आहेत आजच्या दिवसामध्ये. मैदानावरती 46चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यातील धावा झाल्या प्रगती पुस्तकावरती तब्बल 13 धावा होताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्येची पॅनल्टी खरं तर माहुल टीमला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांच्या अगदी उजव्या यष्टीनं गोलंदाजीचा मनसुबा चालू आहे. पहिलं सत्र प्रवीणजी दुगाडे यांच्या माध्यमातून वाणीतून ऐकायला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकाची सुरुवात जिथे 24 बॉल 33ची गरज आहे. त्याच्यातील पहिल्या लगातारच्या 2 बॉलवरती अक्षय कोळी या गोलंदाजानं केलं कमबॅक. मैदानावरती लगातारचे 2 डॉट बॉल फेकण्यामध्ये यश लागले. या बॉलवरती देखील दांडी गोल. पहिले 2 डॉट यानंतर ओळखला गोलंदाजाच्या खानाखुना. तंबूच्या दिशेनं परिस्थिती बिघडली. 13 धावसंख्येवरती 2 महत्वाचे गडी सलामी खेळाडू झाला तंबूच्या दिशेनं दाखल. ठिकाणी आगमन झाले त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचसमयत वेनगाव ग्रामपंचायतीचे सदस्य समीरजी पेटे आपणा सुद्धा विनंती आपण मंचावरती या. त्याचसमयत आदरणीय महेंद्रजी गारे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यासमयत प्रदीपजी दामणे, नानू पालकर, साई मोटरचे मालक स्वप्नीलजी पेटे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. थँक्यू. मैदानावरचे महत्वाच्या क्षणी अक्षय कोळीनं कमवलेल्या 2 विकेट. का वेग आहे बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तो देखील विचारात पडलाय. बॅट्समन देखील बॉलचा टप्पा कोणत्या दिशेनं टाकला आणि बॉलवरती वेग देखील किती होता. बॉलकडे आशाभूत नजरेने 4था डॉट बॉल पाहायला मिळतो. 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. होईल की या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक, एकही धावसंख्येचं फेकणारं न षटक या स्पर्धेमध्ये होईल का आता अजय कोळीकडून? हे महत्वाचं घटक बनणार का अजय या ठिकाणी? अक्षय कोळी, हा बॉल देखील भन्नाट वेग, भन्नाट बुलेट ट्रेन ज्या वेगानं धावते ना त्या वेगानं आता खरं तर बॉल फेकतोय खऱ्या अर्थानं गोलंदाज अक्षय कोळी. रिलीज करण्याची पद्धत या गोलंदाजाची पाहायला मिळते. व्हेरिएशन दोन्ही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं ना, कारण की लगातारचे दोन्ही चेंडू फक्त टप्प्यातलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. मागील चेंडू थोडा पुढच्या दिशेने फेकला, या चेंडू थोडा अगदी बॅटच्या रडार जवळच फेकला होता. कनेक्टिव्हिटी कनेक्शन प्रॉपर टायमिंग झालं असतं तर या बॉलवरती फटका आणि दणका मिळाला असता. पण त्या वेगानं जो फेकला ना, आत्मविश्वास होईल का स्पर्धेतील या मेडन षटक? यस, वाह क्या बात आहे. पंचांचा डिसिजन पेंडिंग. यस, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. एकदा होऊ द्या टाळ्या या गोलंदाजासाठी. अक्षय कोहलीनं या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक फेकलंय.
कारण की क्रिकेट आहे, कोणत्या क्षणी हा संघ खेळ बदल घेईल सांगण्यात मात्र वेळ नाही. याचबरोबर आमचे जयेंद्र शेठ मुंडे यांच्याकडून बाहेरील आलेल्या सर्व संघांना शुभेच्छा देण्यात येतात. सहर्ष स्वागत आपलं देखील. मंगेश आहे स्ट्राईक वरती आता. टाळा वासेल जरूर या खेळाडूसाठी. सफल झालाय, उंच उडवलाय चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, जज केलंय बॉलला, डिसिजन पेंडिंग आहे. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, खेळाडू कक्ष आपण खाली बसा, प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. डिसिजन परफेक्ट दिला जाईल. पंच रिव्ह्यू घेतलाय, पंचांनी रेफर केलंय, पंचांनी रेफर केलंय या ठिकाणी. खेळाडू कक्ष विनंती, खेळाडू कक्षातून कोणी आवाज येणार नाही. आहे का नानकर? नानकर टीमचा खेळाडू त्या ठिकाणी देखील आहेत. पब्लिक काय पब्लिक षटकार आहे, कारण की नानकर टीमच्या खेळाडूंनी पाहिलं हे येतो खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स स्पिरिट. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं ही खऱ्या अर्थानं असे क्रिकेटची खऱ्या अर्थानं शिवकर. आणि क्रिकेट म्हटलं तर प्रामाणिकपणा, आणि प्रामाणिकपणा खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं नानकर टीमच्या पाठीराख्यांना देखील दाखवलाय. षटकारांना धावसंख्या झाल्या त्या तब्बल 19. आता विजयासाठी करायच्या असतील त्या तब्बल 17 चेंडूंमध्ये 27 धावसंख्या. 17 मध्ये करायच्या 27. मंगेश आहे हलक्या हातानं पास. स्पीड बघा काय वेगानं धावतोय मंगेश मैदानावरती. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेला अगदी 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 पंचांचा डिसिजन. वेगानं धावलाय मंगेश. पहा हे खऱ्या अर्थानं नेतेजी व्यावसायिक खेळाडूचं एक वैशिष्ट्य नेहमी सातत्यपूर्वक राहतं. काय ऍक्शन, काय फिटनेस या खेळाडूचा. मंगेशच्या धावसंख्या आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या ठिकाणी. धावसंख्या 2 बदल आमचे उत्तम मामा आणि त्याचबरोबर मनोहर पवार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. खरं तर माहुलगाव हा संघ मुंबई परिसरातून आलेला हा माहुलगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. माहुल कोलीवाडा नावाने देखील या संघाला बऱ्याचदा चर्चेत पाहिलं. या संघांची चर्चा नेहमीच होत असते. पुन्हा एकदा महेश या बॉलवरती आक्रमण करण्याची संधी. सिलिमिडॉन मध्ये बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मिड विकेटचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय. एक घेतली या बॉलवरती 22 झाल्या. दुहेरी आकडा प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळतोय. एकीकडे माहुल गाव संघ पाहायला मिळतोय, दुसरीकडे नानकर संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोटेक्ट केलं या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये क्षमा असावी. वेदांत 111 माहुलगाव आणि दुसरीकडे आपण पाहत धनराज 11 नानकर या 2 संघादरम्यानची ही लढत पाहायला मिळते. अक्षय थेटे लीडिंग फ्रॉम द फ्रंट कर्णधार आहे संघाचा. 10 धावा खर्च केला 4 चेंडूंमध्ये. आता या गोलंदाजानं हलक्या हातानं बॉलला खेळलं. सेली पॉईंट मधून बॉलला आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर पॉईंट मध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय. 2 कंप्लीट केल्या जात आहेत. 2 प्रगती पुस्तक हाईल जाऊन पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती. 25वा प्रगती पुस्तकावरती येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 25वा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी योजित सन्मान केला जातो. आमच्या अजयजी गरज स्पर्धेचा आस्वाद घेतात. या स्पर्धेला चांगला त्यांनी प्लॅटफॉर्म उभारला. खऱ्या अर्थानं फ्लड लाईट्स इतक्या खूप चांगल्या पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर बाबू गारे, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख यांचं कौतुक करावं तितकंच कमी. इतका मोठा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा घडवला आहे. महत्त्वाच्या क्षणी या 8 संघांना या स्पर्धेमध्ये दाखल केलं. काही पाकरला जे संघ हवे होते ते मिळाले देखील नाहीत या स्पर्धेमध्ये एंट्री टाकण्यासाठी. आमचे मयूरजी दाबने देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे वैभवजी घारे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून गीत देखील ऐकायला मिळेल. त्याचबरोबर मच्छिंद्र हजारे देखील पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये अक्षय भोईरची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये लागताना पाहायला मिळते. त्याचबरोबर जगदीशभाई देखील आज या ठिकाणी स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, आनंद घेत आहेत मनमुराद. कदाचित जगदीशभाई येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये जे धावसंख्या झाली आहे तब्बल 27 धावा विजयासाठी आता करायच्यात. 12 बॉलमध्ये 19 धावसंख्या करायच्यात. जगदीशजी येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेमध्ये आपण तालुका हापचे संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. पुढील वर्षात पॉसिबल झालं तर ते संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये दाखल करू. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. जाऊ शकता पाणी घेऊन. खेळाडू कक्षातील खेळाडू जाऊ शकता. थँक्यू. यानंतर आपण पाहू शकता तिसरी मॅच मोरिया 11 सांभारली आणि त्यांच्या समवेत स्वर्गीय पांडुरंग स्मृती ब्राह्मण भाठाळ टीमला आपण या ठिकाणी पाहू शकता. भूमी 11 मांडा आणि त्याचबरोबर आर्या 11 टेंभावली या 2 टीम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शुभम जाधव 4थं षटक 9.50च्या सरासरीने धावसंख्या करायच्यात. 18 धावसंख्या जमवायच्यात. महत्वाची गोष्ट राहिली खऱ्या अर्थाने 19 जमवायच्यात. अक्षय कोळीचं षटक खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं ठरलं. कदाचित त्या षटकातील एखाद दुसरी धावसंख्या देखील खऱ्या अर्थानं मदतगार ठरली असते बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं या खेळाडूकडून. संपूर्ण प्रेक्षक वर्ग याच खेळाडूंना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलं. खरं तर आजच्या 4थ्या दिवसामध्ये लकी ड्रॉ देखील आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. देवीदास जी चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. देवा अकॅडमी बऱ्याचशे पोलीस त्यांनी घडवलेत. नवीन बॅच देखील या बॉलवरती फर्स्ट अँड सेकंड स्लिप मधून बॉल थांबत नाहीये. गलीला चिरत बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय दर्जेदार पेटे, प्रदीपजी दाबणे, ननू पालकर आणि साई मोटरचे मालक स्वप्नीलजी पेटे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपला स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धावसंख्या झाली प्रगती पुस्तकावरती तब्बल 31. आता विजयासाठी 11 बॉलमध्ये करायच्यात. 11 बॉलमध्ये करायच्यात आता विजयासाठी तब्बल 15 धावसंख्या. एक जमवली आहे त्याच्यातील. दुसरीला होते का सुरुवात नाही, एकच असेल. धावसंख्येत एक न केला जाईल बदल. जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 32 या आकड्यावरती. 2 गडी बाद झाले. 32 धावा. आता चेंडू शिल्लक आहे 10. विजयासाठी करायच्यात त्या तब्बल 14 धावसंख्या करायच्या. दिवा अकॅडमी नुकतेच विकी मोरे त्यांच्या तालमीतून खऱ्या अर्थानं पोलीस होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल. बरेचशा पोलिसांनी देखील घडवलेत. नवीन बास त्यांचे देखील आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. जर कोणाला पोलीस व्हायचं स्वप्न असेल तर कृपया आपण त्यांच्याशी जरूर संपर्क करू शकता. जुबात मैदानाकडे
32 जायला 10-14चं समीकरण आहे मंगेश स्ट्राईकवरती पाहायला मिळते. हलक्या हाताने बॉलला खेळलं जात आहे. मिडॉनमध्ये खेळाडू आहे. एक कंप्लीट केली जाईल. होते का दुसरीची सुरुवात. वेगानं थ्रो देखील ताकदीनं केला. 2 कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी 34 वरती जाऊन पोचलाय. जसजसे चेंडू फेकले जातील जसं धावसंख्या येतील समीकरण बदलत घडत जाताना पाहायला मिळतील. आता चेंडू शिल्लक आहेत तब्बल 9 करायच्यात. आता 12 धावसंख्या या 3 चेंडूंवरती. कदाचित एक मोठा फटका आला तर मॅचमध्ये संपूर्णपणे पकड वर्चस्व निर्माण करण्याची अगदी ताकद माहुल कोलीवाडा या टीमकडे होताना पाहायला मिळेल. आणि जर या 3 चेंडूंमध्ये महत्त्वाची एखादी जर विकेट लागली किंवा जर डॉट बॉल येताना पाहायला मिळाले तर आपल्याला नानकर टीम यामध्ये पकड मजबूत करताना पाहायला मिळेल. पण जर तर शिवाय आपण काहीच वापरू शकत नाही कारण की येणारं भाकी देणारी गणित खऱ्या अर्थाने येणारा वेळच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. क्रिकेटमध्ये आपण जर तरच्या भाषेशिवाय बाकी पुढचं प्रेडिक्शन सांगणे थोड्या अर्थाने कठीण असणार आहे. फुल टॉस बॉल तो लागलाय पाठवलाय खांडपे गावामध्ये. मंगेश वैतीनं त्याचा ब्रँड सिद्ध करत असताना जातो बाउंड्री लाईनच्या समोरून टाकलाय बॉल. अकू टप्पाचा बॉल होता. मंगेश देखील रडारमध्ये आला नाही. बॅट स्पीड पाहिला असेल आपण. कदाचित आपण ज्या स्पीडनं ठोके टाकतो हॅमर शॉट मारतो ज्यावेळेस खिळा ठोकायचा असतो त्यावेळेस घेतलेला हा फटका आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहायला मिळाला. कदाचित कनेक्ट झाला असता तर चेंडू दूरवरतीच पाहायला मिळाला असता. आता चेंडू शिल्लक आहेत 7 करायच्यात 6. शुभमचा अजूनही एक चेंडू बाकी असणार. या चेंडूवरती होते का फिनिश की वाढतीये मॅच. प्रेक्षक वर्ग इतका वाढलाय ना की ज्या क्षेत्रामध्ये प्रेक्षक वर्ग आहे तिथे खेळाडू आहे तसं वाटत देखील नाही की त्या ठिकाणी खेळाडू नक्की कोणत्या पोझिशनला आहे. यानंतरची मॅच श्री समर्थ 11 आपण पाहू शकता. आयदेवी वडुनोगर टीम त्यांच्या विरोधात श्री 11 बामण डोंगरी केतन मात्रेला त्या टीममध्ये पाहू शकता. 41 धावा झाल्या प्रगती पथावरती. 46 टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 41 धावा झाल्यात. आता विजयासाठी 6 बॉलमध्ये करायच्यात तब्बल 5 धावसंख्या करायच्यात. सहा मध्ये करायचे असतील 5. पंच कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको मैदानावरती. आपण द्या खरं त्यांना सूचना द्या आपण कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको. कारण की खरं तर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण सातत्यपूर्वक पाहिलं जर तहसील आपच्या असेल तर थोडंफार चर्चा मसलत करायची संधी आपण नेहमी सातत्यपूर्वक देतो. पण ग्रामीणची स्पर्धा सगळं काही ठीक ठरलेलं असं पूर्णपणे पूर्ण नियोजनमध्ये आपण मैदानावरती दाखल करतो. पहिलं षटक कोणी टाकायचं, दुसरं षटक कोणी टाकायचं, तिसरं षटक कोणी वापरायचं, चौथं षटक कोणी वापरायचं आपण दिलेलं असं. 5 षटकांच्या मॅचमध्ये एकच गोलंदाजाला 2 षटकं मिळतात म्हटलं तर पुढचं प्रिपरेशन 3 षटकांचं आपण केलेलं असतं. कोणता खेळाडू कोणत्या रिझनमध्ये राहणार हे देखील आपल्याला फिक्स झालेलं असतं. त्यामुळे विनंती असेल की प्रत्येक षटक संपल्यानंतर आपण चर्चा करूनही आपल्याला विनंती आणि चर्चा करायची असेल तर यष्टीरक्षक गोलंदाज आणि कर्णधार हे 3 खेळाडू करतील. अंकित दळवे रिव्हर एंड अर्थातच गावठाण एंड कडून 6 बॉलमध्ये करायचे तथा विजयासाठी तब्बल 5 करायच्यात. 6 मध्ये 5चं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाच्या क्षणी खरं तर जिम्मेदारी आणि या संपूर्ण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावर दिली तो खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अंकित दळवे धावसंख्या चेस करायच्यात. खरं तर मंगेशला स्ट्राईक आहे, कर्णधार आहे संघाचा, बऱ्याचदा नेतृत्व करतो हा खेळाडू. वैयक्तिक 9 चेंडू 22 धावसंख्येवरती मंगेश वैती देखील खेळताना पाहायला मिळतोय. 6 आणि 5चं समीकरण.
आडवा फळीनं खेळल्या, या ठिकाणी चेंडू खाली आहे, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक कंप्लीट केली जाईल. होईल का दुसरीची सुरुवात? याच दुसरीला सुरुवात केली जाते. डेफिनेटली धावसंख्या अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातील. जिथे एक होती विकेट देखील मिळाली असते, कदाचित त्या ठिकाणी केलेली चूक 2 धावसंख्यांमध्ये पदार्पण करते. धावसंख्या जम पोहोचते ती 43 या आकड्यावरती. आता 5 चेंडू आणि विजयासाठी ती तब्बल मिळणार आहे. 3 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच कोणी जिंकलेला नाही, कारण की अजून मॅच कोणी जिंकलेला नाही, कारण की मी अजून हारलेलो नाही. या ठिकाणून संघर्ष खूप चांगला पाहायला मिळणार आहे. मनगटातली ताकद आता प्रत्येक खेळाडू दाखवतोय. वाचवायच्यात खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमला, जमवायच्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला धावसंख्या. आपण मंगेशनं देखील समंजसपणाचं लक्षण दाखवलंय. हलक्या हातानं एक दुहेरी धावसंख्येला प्राधान्य दिलंय, कारण की मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये जर एखादी विकेट आपली पडली तर संपूर्णपणे संघ आपला अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि हे अडचण दूर करण्यासाठी मंगेशनं देखील स्वतःला समजवलं आता की एक धावसंख्येला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. 2 कमवल्यात, धावसंख्येत 2 बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचलं 45 या आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी करायच्यात 1 धावसंख्या. इथूनही मॅच जिंकू शकतं बॉलिंग करणारी टीम, पण त्यासाठी अनुभव, त्यासारखी जिद्द, चिकाटी ही अक्षय कोळीसारखी असावी लागेल मनामध्ये. हलक्या हातानं एक पूर्ण करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केले, एक धाव